फर्मेंटेशन प्रोसेस म्हणजे काय? याचा उपयोग बायोफ्युअल्स बनवण्यासाठी कसा होतो? याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर नमस्कार, मी बसवराज पाटील. तर चला पाहूया फर्मेंटेशन प्रोसेस म्हणजे काय? थोडक्यात जर सांगायचं झालं, तर जसं आपण घरामध्ये एखादं दही बनवण्यासाठी दूध आपण लावतो रात्री वगैरे, त्याच पद्धतीनं आपण दुधामध्ये आपण काय करतो, दही जे आपल्याकडं असतं ते घालतो आणि दुसऱ्या दिवशी दुधाचं जे आहे ते दही बनतं. तर ह्या पद्धतीला आपण अशाच प्रकारे जी प्रोसेस आहे त्याला फर्मेंटेशन म्हटलं जातं. थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर ह्या पद्धतीनं सोया ज्यूस असू दे किंवा चीज, बियर, वाईन, ब्रेड ह्या सर्वांच्यामध्ये हे सेम प्रोसेस बनतात. तेव्हाच ते घटक बनू शकतात. तर बायोफ्युअल्स बनवण्यासाठी सुद्धा सेम प्रक्रिया यूज केली जाते. तर नेमकं कसं यूज केलं जाते? चला पाहूया. कारण की याचं महत्त्व फार आहे इथं. ह्या प्रोसेस शिवाय इथेनॉल बनतच नाही. तर फर्मेंटेशनमध्ये सर्वात पहिला ज्यावेळी आपण फर्मेंटेशनसाठी आपण एकतर मोलॅसिस म्हणजे जे साखरेचं ऊसाचं ज्यावेळी आपण रस मिलमध्ये घालून रस काढून जे उरलेलं असतं त्याला मोलॅसिस म्हटलं जाते. मोलॅसिस किंवा कॉर्न किंवा गहू वगैरे वापरलं जाते. तर हे वापरून आपण काय करतोय, गव्हाचं जे किंवा कॉर्नचं जे आहे त्याला बारीक पिठामध्ये कन्व्हर्ट केलं जाते किंवा मोलॅस जो असतो तो ऑलरेडी लिक्विड फॉर्ममध्ये असतो. तर ह्याच्यामध्ये ह्याला आपण वॉटर ॲड करून ग्लुकोज म्हणजे जे साखर ज्याला आपण म्हणतो, साखर म्हणजे ते साखर असतो तो वेगळा, पण ग्लुकोज कंटेंट असतो. ग्लुकोज ज्याच्यामध्ये कंटेंट असतो त्याला आपण साखर म्हणून बोलवतो. तर ह्याच्यामध्ये ग्लुकोज कंटेंट असते. पहिला ते बनवून घेतलं जाते. त्याच्यानंतर त्याला इथेनॉल बनवलं जाते फर्मेंटेशनच्या प्रोसेसद्वारे. तर फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये एनारोबिक रेस्पिरेशन अथवा नाहीतर त्याला आपण एनारोबिक प्रोसेस म्हणतो आपण. म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतं. थोडक्यात कुजवण्याची प्रक्रियाच एक प्रकारे आपण म्हणू शकतो. एन्झाईम्स ॲड केले जातात. म्हणजे असे बारीक जीवाणू असतात, जे जीवाणू अ, ह्या प्रोसेसला एक्झिक्यूट करतात. तर हे बनवत असताना कार्बन डायऑक्साईड सुद्धा तयार होतं आणि त्याच्यानंतर इथेनॉल बनतं. तर फर्मेंटेशन प्रोसेस आपण इथं बघूया. तर पहिल्यांदा साखरेची तयारी म्हणजे ग्लुकोज बनवलं जाते सर्वप्रथम. ग्लुकोज बनवल्यानंतर त्याच्यामध्ये यीस्ट ॲड केलं जाते. सामान्यतः यीस्ट कोणतं? सचॅरे सचॅरियस क्रेव्हिसिस हे त्याचे मेन्शन केलेलं आहे. मला देखील ते उच्चार करता येत नाही. एवढं शब्द कॉम्प्लिकेटेड आहे. पण हे जे आहे यीस्ट याच्यामध्ये ॲड केलं जाते ग्लुकोजमध्ये. त्याच्यानंतर फर्मेंटेशन प्रोसेस सुरू होते. झाल्यानंतर याच्यामध्ये CO2 मध्ये रूपांतर होतं आणि अल्कोहोल म्हणजे दारूच्या रूपामध्ये रूपांतर होतं. तर इथे 2 प्रॉडक्ट्स बनतात याच्यामध्ये CO2 आणि अल्कोहोल. कार्बन डायऑक्साईड आणि अल्कोहोल. कार्बन डायऑक्साईड आणि दुसऱ्या प्रोसेससाठी यूज केलं जाते. अ, आणि आपल्याला तर महत्त्वाचा असतो तो अल्कोहोल. इथेनॉल आपण त्याला म्हणतो किंवा स्पिरिट म्हणतो आपण त्याला. तर ह्याच्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर हे प्रोसेस होत असताना आपण कधीही घरामध्ये ऑब्झर्व्ह केलं असेल, की ज्यावेळी आपण दही थंडीच्या दिवसामध्ये लावतो, त्यावेळी दही बनत नाही. पण उन्हाळ्यामध्ये दही बनतं आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये दूध खराब होतं कधी-कधी. अशा प्रकारची जी घटना आहेत, त्या आपण पाहिलेल्या आहोत. ते का तसं होतं? कारण की ज्याच्यामध्ये जी प्रोसेस होत असते एखाद्या मटेरियल किंवा एखाद्या स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये ते कन्व्हर्ट होत असते. त्यावेळी त्याला टेम्परेचर कंट्रोल करणं फार महत्त्वाचं असते. तसंच इथं जो टेम्परेचर आहे ते 30 ते 35 डिग्री सेल्सिअस असणं हा महत्त्वाचा आहे. तापमान जर कमी जास्त झालं तर ती प्रोसेस एकतर लांब
म्हणजे वेळ जास्त लागू शकते किंवा त्याच्यामध्ये यीस्ट म्हणजे जे प्रोसेस घडवत असतात, जे आपण यीस्ट ॲड केलं असतं ते मरून जाऊ शकते. हे 2 पॉइंट्स आहेत तिथे. किंवा प्रोसेस जे आहे ते स्लोली होऊ शकते. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. टेम्परेचर कंट्रोल करणं सुद्धा गरजेचं असते. त्याच्यामुळे घरामध्ये ज्यावेळी आपण दूध, दही लावतो, त्यावेळी टेम्परेचर जे आहे ते जवळ-जवळ 30 ते 35 डिग्री सेल्सियसमध्ये असणं गरजेचं आहे. नाहीतर ते त्या वेळेमध्ये जे त्याची निर्धारित वेळ असते त्या वेळेमध्ये नाहीतर ते बनत नाही किंवा खराब पण होऊ शकते किंवा आंबट पण होऊ शकते. ह्याच गोष्टीमुळं कधी-कधी दहीसुद्धा आपण बघू शकतो घरामध्ये, की आंबट बनतं. साधारणतः इथं जे बायोफ्युअल्स बनवणं आहे, अ, आपण हा जो आपला अभ्यास आहे तो बायोफ्युअलच्या रिलेटेड आहे. जे व्हिडिओज ह्या प्लेलिस्टमध्ये ज्यावेळी तुम्ही बघाल त्यावेळी बायोफ्युअलच्या रिलेटेड आपण स्टडी करत आहे. तर आपलं जे बायोफ्युअलसाठी जे मोलॅसिस वापरलं जाते किंवा कॉर्न वापरलं जाते किंवा गव्हाचं जे आहे ते रॉ मटेरियल म्हणून वापर केला जाते. तर ह्याच्यासाठी जे फर्मेंटेशन प्रोसेस आहे, त्याला जवळ-जवळ 48 ते 72 तास लागतात. तर तर जे द्रव बनलेला आहे त्याला फर्मेंटेड मॅश किंवा बिअर असं म्हटलं जातं. म्हणजे बिअर म्हणजे तो बिअर जो आपण अल्कोहोल कंझ्युम करण्यासाठी वापरतात, त्याच प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो किंवा पण जो इथेनॉल फ्युअल असतो त्याच्यामध्ये पेट्रोल अथवा पेट्रोल जो आहे तो मिक्स केला जातो. म्हणजे कंझ्युम होऊ नये म्हणून त्यासाठी. इथं आपण तुम्हाला मी दाखवतो आता. तर ग्लुकोजमध्ये त्याला कन्व्हर्ट केलं जातं पहिल्यांदा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे आता जर आपल्याला सोया सॉस बनवायचे असेल तर हा यीस्ट ॲड केला जातोय आणि लॅक्टोबॅसिलसला ॲड केल्यानंतर आपल्याला चीज किंवा योगर्ट जे आहे ते प्रॉडक्ट मिळतं. अ, ज्यावेळी आपल्याला वाईन किंवा ब्रेड किंवा बिअर बनवायचं असेल तर सॅचारोमायसिस हा यीस्ट ॲड केला जातोय. तर इथे वेगवेगळे यीस्ट्स आहेत, जे फर्मेंटेशन प्रोसेस घडवतात. तर त्यावेळी ते सिलेक्ट करून वापरणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर शक्यतो जे इथेनॉल आहे आपला जो इथेनॉल आहे, कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल बनलेला असतो. हा कार्बन डायऑक्साईड आहे आणि हा इथेनॉल आहे खाली जो आहे तो. ह्याला फिल्टर करावं लागतं, डिस्टिलेशन करावं लागतं. तर डिस्टिलेशन हा एक सेपरेट प्रोसेस आहे, जिथं प्युरिफाय करणं म्हणजे फिल्टर करणं. कारण की जो आपल्याला मिळालेला असतो तो एक कच्च्या फॉर्ममध्ये असतो. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश तसंच काही अनवॉन्टेड मटेरियल्स सुद्धा सोबत असतात. त्याला रिमूव्ह करून फिल्टर करावं लागतं. तर त्याला डिस्टिलेशन प्रोसेस म्हटलं जातं. तर तो आपण सेपरेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर पुढे आता महत्त्वाचे काही घटक आहेत, जसे की पी-एच जो आहे तो 4 ते 5 मध्ये मेंटेन करावा लागतो. टेम्परेचर मेंटेन करावा लागतो, जसं की तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं. अ, गुणवत्ता, यीस्टची गुणवत्ता जी आहे ती चांगली असली पाहिजे इथं. ह्याचा उपयोग बायोफ्युअल्स, वाईन, बिअर जे आहे या सर्वांमध्ये केलं जाते. आपण फर्मेंटेशनची प्रोसेस बघत आहोत ती. पण स्पेशली आपल्याला इथे इथेनॉल प्रोडक्शनसाठी जो ह्याचा वापर केला जातोय, त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण की इंधन किंवा इंधनाचे जे रिलेटेड प्रोसेस आहेत, त्याला आपण समजून घेत आहे. तर डिस्टिलेशन जे प्रोसेस आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील आणि अशा जर इथे माहितीपूर्ण असलेले व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.